नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुटुंब हेच आपलं संपूर्ण विश्व समजणारी स्त्री म्हणजेच आदर्श स्त्री असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. पण ती जर स्वतःच्या मनाचा विचार करायला लागली, स्वतःच्या आवडीनिवडी तिनं जपल्या, स्वतःचं मत मांडलं किंवा स्वतःला योग्य वाटेल तसं जगण्याचा प्रयत्न केला तर तिला अनेकदा बेफिकीर, स्वार्थी किंवा बदलली आहे अशा शिक्क्यांना सामोरं जायला लागतं. आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य असतं. मग फक्त स्त्रीनंच कायम इतरांच्या अपेक्षेनुसार का जगावं? तिच्या भावना, तिची स्वप्न, तिच्या इच्छा यांनाही तितकंच महत्त्व आहे की. दुसऱ्यांची काळजी घेणं जितकं आवश्यक आहे ना, तितकंच स्वतःची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करणं हा काही स्वार्थ नाही आहे, तो आत्मसन्मानाचा भाग आहे. कधीकधी स्वतःच्याही मनाचं ऐकावं, स्वतःसाठी वेळ राखून ठेवावा, स्वतःच्या आनंदालाही तितकंच महत्त्व द्यावं. कारण एक आनंदी स्त्रीच आनंदी कुटुंब घडवू शकते हे खरं. आणि अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया. आयकॉनिक आईजची काळीशार रेख डोळ्यात ओढून तिनं पुन्हा स्वतःला आरशात पाहिलं आणि ती उद्गारली, ए ब्युटिफुल, लव्ह यू लॉट. आणि तिला मनापासून हसू आलं. पोटाला घट्ट बसणारी ब्रँडेड कुर्ती महत्प्रयासानं उतरवलेल्या 2 किलोमुळे जरा सैलसर बसली होती. कुर्तीचा पीच कलर तिच्या गोऱ्या रंगावर छान रिफ्लेक्ट करत होता. कानात घातलेले खड्यांचे डूल मस्त डोलत होते. तिला माहिती होतं आज तिच्या प्रत्येक गोष्टीला छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळणार होते. भराभर जिना उतरून ती खाली आली. ते चिरंजीव सोफ्यावर ऐस पैस पसरले होते. सौरभ, तिचा नवरा, नुकताच जिमवरनं आला होता. ए चला, मी निघते हां, जेवण तयार करून ठेवलंय, सखूबाई वाढतील नंतर. निहार, तुझा काय प्लॅन आहे सुट्टीचा? निहारनं मोबाईलमधून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तू कुठं निघालीयस? कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, तुझ्या लक्षात नाहीच ना आम्ही आउटिंगला चाललोय ते? अरे कालपासनं काय घोकतीये मी? अरे विसरलोच की, निहार म्हणाला. आणि एकटक तिच्याकडे बघत पुन्हा म्हणाला, ममा, आरशात पाहिलंस का? किती काजळ घातलंयस डोळ्यात, कसं दिसतंय बघ ते. गिरक्या घेणारं तिचं मन धाडकन जमिनीवर आदळलं. तिनं चटकन सौरभकडे पाहिलं. कधी काजळ घालत नाहीस ना तू, म्हणून वेगळं वाटतंय अगं. थोडं कमी कर ना. आणि कानात काय घातलेस ते लहान मुलीसारखं? आता मात्र तिला वाटलं की आपल्या डोळ्यात पाणी येणार. ती पटकन रूममध्ये गेली आणि खुर्चीत बसून राहिली. गेले 8 दिवस ती या दिवसाची वाट बघत होती. खूप दिवसांनी सगळ्या शाळा कॉलेजच्या नव्यानं भेटलेल्या जुन्या जिव्हाळ्याच्या मैत्रिणी आउटिंगला निघाल्या होत्या. तो एक दिवस फक्त स्वतःसाठी काढताना प्रत्येकीला किती सायास करावे लागले होते. सगळ्या 50शीला पोचल्या होत्या. तिघींना जावई आले होते. मुलं त्यांच्या त्यांच्या जगात गुंग होती. नवरे मंडळी मुलांच्यातून सुटलेल्या बायकोपासून जरा अंतर राखूनच होती. या वयात येणारी उदासीची आणि एकटेपणाची भावना जगणं निरस करून टाकताना अचानक आनंदाचा झरा भेटावा ना, तशा भेटल्या होत्या सगळ्या. खरं तर आज याच विषयावर बोलणार होत्या त्या. हाऊ टू रिचार्ज. साचलेल्या आयुष्याला पुन्हा प्रवाहित करायचं होतं त्यांना. आणि त्याचाच एक भाग म्हणून सगळ्यांनी ठरवलं होतं की छान राहायचं, छान दिसायचं. कारण ते लगेच शक्य होतं ना. म्हणूनच आज कधी नव्हे ते व्यवस्थित आवरून निघाली होती ती. तर मुलाला ते लगेच खटकलं. का? ती डोळे मिटून विचार करत होती. आणि विचार करता करता हळूहळू तिला ती सापडत गेली. क्षणात मन प्रसन्न झालं. लगोलग खुर्चीवरून उठून तिनं केस सारखे केले आणि पुन्हा ती हॉलमध्ये आली. ए तुम्ही ज्यूस घेणार का? तिनं दोघांना विचारलं. अगं तू जातेस ना, तुला उशीर होत नाहीये? सौरभनं तिच्याकडे साशंक नजरेनं बघत म्हटलं. माधुरीला अजून 5-10 मिनिटं वेळ आहे रे, ती पिकअप करणार आहे मला. तिनं तिघांचे ग्लास भरून आणले. निहार तिच्याकडे पाहून काही म्हणणार इतक्यात तीच म्हणाली, अरे ते काजळ असं लगेच नाही जाणार, पुसायला गेलं ना तर सगळंच काळं होऊन जाईल. सुचिल. तिच्या चिलनं तो हैराण झाला. हे आज काय असं एकदम चिलपिल चाललंय? अरे खूप दिवसांनी आम्ही मैत्रिणी अशा निवांत भेटणार आहोत ना, म्हणून जरा एक्साइटमेंट वाढली आहे. बाय द वे, तुमची परवाची पार्टी कशी झाली? निहार दचकला. पार्टी? कसली पार्टी?
ती मजेत हसत त्याची तारांबळ बघत म्हणाली, अरे ते नाही का, तुम्ही कुणालचे आजोबा सिरियस आहेत असं सांगून रात्री सयाजीला पार्टी करून आलात, ती पार्टी म्हणतीये मी. सौरभ दोघांकडे बघत राहिला. निहार डोळ्यांनी तिला खुणावत होता की पप्पांपुढे हा विषय काढू नकोस म्हणून, पण तिने साफ दुर्लक्ष केलं. काय रे, कसली पार्टी? सौरभनं विचारलं. त्याला काय विचारताय, मला विचारा ना. पण काही म्हणा, आजची ही पिढी नशीबवान आहे, किती छान एन्जॉय करतात लाईफ. नाहीतर आमच्या वेळी हे करू नका ते वाईट असतं, असंच वागा तेच करा. मुली किती बिंदास एन्जॉय करतात रे. तुमचे मुंबईच्या पार्टीचे फोटो पाहिले ना मी. किती शॉर्ट ड्रेस घातलाय पूर्वीनं. त्यांच्या घरात चालतं का रे? निहार तिच्याकडे रागानं बघत होता. तुला काय करायचंय मम्मा, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुला जायचं नाही का? अरे निघतेच आहे. आणि हो, पुढच्या रविवारी तुझी रूम साफ करूया. किती पसारा करून ठेवलायस. मी मागच्या वेळी साफ केली तेव्हा काय काय सापडलं ते. मॉम, तुला किती वेळा सांगितलं माझी रूम मी आवरेन. तुम्ही का हात लावता माझ्या वस्तूंना? नंतर मग मला काही सापडत नाही. आणि तू काय माझ्यावर वॉच ठेवणेस का, मी काय करतो, कुठे जातो? अरे यार, जरा विश्वास ठेवा ना आपल्या मुलावर. कोणत्या काळात जगतात? जग किती पुढे गेलंय. तुम्ही आया ना कधी बदलणार नाहीत. निहार, सारं जग बदललं तरी आई नाही बदलली, कारण ती अजून काजळात अडकून पडली आहे ना. तिच्या बदललेल्या टोनमुळं दोघंही सावध झाले. आय मीन इट निहार. मी 5वीत होते. एक दिवस शाळेच्या गॅदरिंगला जायचं म्हणून डोळ्यात काजळ घातलं तर बाबा मला इतकं बोलले, त्यांनी मला पुन्हा तोंड धुवायला लावलं. मी खूप रडले. आज त्यांच्या जागी तू बोललास, त्याचा तुला इतका राग आला? मी इतकंही सांगायचं नाही का तुला? इतकंच नाही रे, अजून खूप काही आहे त्या पाठीमागे. प्रश्न काजळाचा नाही, मला काय आवडतं याचा आहे. आणि माझ्या आवडीपेक्षा इतरांच्या आवडी महत्त्वाच्या आहेत का याचा आहे. प्रश्न एकदाच मिळणाऱ्या आणि जगणं राहून गेलेल्या आयुष्याचा आहे निहार. प्रश्न सारं जग बदलताना आईनं मात्र आहे तसंच राहावं या अपेक्षेचा आहे. प्रश्न आईबाबांनी आपल्याशी मित्रासारखं वागावं, पण आपण मात्र त्यांना त्यांच्याच काळात ठेवून बिनधास्त पुढे निघून जावं या दुटप्पीपणाचा आहे. प्रश्न आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर आईसुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे विसरण्याचा आहे. ती उठली, पर्स घेतली. चल मी निघते, आणि आज काही मी पुन्हा काजळ पुसणार नाही. आय लाईक इट अँड दॅट्स इट. मम्मा 1 मिनिट. निहार उठला. तिला जवळ घेत म्हणाला, दॅट्स लाईक माय मॉम. गो अहेड. ऑल द बेस्ट. ती बाहेर पडली तेव्हा तिच्या कानातले डूल मस्त डोलत होते आणि तिला एकदम लहान मुलीसारखं मस्त वाटत होतं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.